माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग जी यांनी जे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहिलेलं होतं त्या पत्राला खऱ्या अर्थानं सकारात्मक घेऊन देशहिताच्या दृष्टिकोनातून त्या विचाराला मान्य करायला पाहिजे होतं। पण आपण पाहिलं की देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धनजी यांनी काल त्या पत्राचं रिप्लाय देत असताना त्यांनी काँग्रेस शासित राज्यावरच आरोप लावला। खरं तर आता देशातलं सरकार येऊन 7 वर्ष पूर्ण झालीत आणि काँग्रेसनी अशा महामारीच्या काळामध्ये जनतेचा जीव कसा वाचवला हे देशातल्या जनतेला माहिती आहे। त्याच्यावर काँग्रेसने कधीही राजकारण केलेलं नाही। पण त्यांचे भाजपचे जे राज्य आहेत, मग गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, अनेक राज्य जे आहेत त्या राज्यामध्ये माननीय हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि त्या राज्याला निर्देश द्यावा लागलं। तिथं प्रेताचे ढीग लागलेत, स्मशानभूमीमध्ये जागा नाही। मग त्याही राज्यामध्ये काँग्रेसने चूक केली असं हर्षवर्धनला म्हणायचं आहे का? एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हर्षवर्धनजीच्याच खात्यामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितलं की आता कोरोनाची भीती संपलेली आहे आणि आता कोरोनामुक्त भारत वाटचाल करते आहे। अशा पद्धतीची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धनजीच्या खात्यातून एक प्रेस नोट रिलीज झाली आणि मग आपण पाहिलं असेल की सगळ्या ज्या कंपन्या होत्या, मग रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कंपन्या असतील, वॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्या असतील, या कंपन्यांचं काम संथगतीने सुरू झालं आणि त्याचा परिणाम आता आज आपण पाहतोय की आज मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये मृत्यूचं तांडव सुरू झालेलं आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अजून एक वक्तव्य 4 दिवसाच्या पहिले जाहीर केलं की ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत त्या राज्यामध्ये कोरोनाची भीती नाही, कोरोना नाही। मग आमचं त्यांना आव्हान आहे की केंद्रातलं सरकार बरखास्त करून देशभरात निवडणुका लावून टाका, म्हणजे देशातून कोरोना मुक्त होऊन जाईल। अशा पद्धतीचा जावई शोध काढण्याचा जो प्रयत्न वारंवार होतो आहे तो आपल्याला निदर्शनास येत आहे। आपण पाहिलं असेल की आपल्या रेमडेसिवीर खरेदी करण्याच्या बाबतचं राज्य सरकारने टेंडर काढलेले होते। जवळपास 8 लाख रेमडेसिवीर राज्य सरकारला पाहिजे होते आणि त्याचं टेंडर काढलं गेलं होतं। 2 कंपन्याला ते टेंडर मिळालं आणि दर आठवड्याला जवळपास दर दिवशी 50 लाख रेमडेसिवीर 50,000 रेमडेसिवीर हे आम्हाला राज्याला मिळेल अशा पद्धतीचं या दोन्ही कंपन्यांनी सांगितलं। आज आपण पाहतोय की त्यांनी आता राज्य सरकारला कळवलेलं आहे की आम्ही तेवढा काही पुरवठा आम्ही करू शकणार नाही आणि आता तो एकदम आकडा त्यांनी 1500 वर आणलेला आहे। आज काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट अशी आहे की या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे का? ज्यांनी राज्य सरकारशी एग्रीमेंट केलेलं होतं, नाहीतर महाराष्ट्राला मुद्दामून या पद्धतीचं अडवून रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या बद्दलचं राजकारण करून राज्याच्या लोकांचा जीव जो मोठ्या प्रमाणात चालला त्या पद्धतीचं कृत्य घडवण्याचा काही प्रयत्न सुरू आहे का? काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। राहुल गांधीजींनी स्वतः पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आता कुठलाही प्रचार आम्ही करणार नाही असं जाहीर केलं। ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणातून हा कोरोना रोग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि म्हणून
राहुल गांधीजींनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला, आज ममता बॅनर्जींनी त्याच पद्धतीचा निर्णय घेतला, पण देशाचे कर्ते जे प्रधान सेवक ते आजही प्रचाराच्या धुमाळीत आहे। आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, राज्य असो की केंद्र असो, या दोन्ही सरकारनी महाराष्ट्राच्या जनतेला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन सारखे जे जनतेचा जीव वाचवण्यासाठी जे महत्त्वपूर्ण दोन हे जे वस्तू आहेत या पुरवल्या पाहिजेत, याच्यात कुठले राजकारण झालं नाही पाहिजे, अशी भूमिका ही काँग्रेसची आहे। मूळ प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने कंपन्यांनी आता आम्हाला कळवलेलं आहे राज्य सरकारला, हेच एक अडचणीचा भाग आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून, कारण की राज्यातले महाराष्ट्रातला जीव हा काही कुठल्या एका पार्टीचा होऊ शकत नाही, याला कुठलं राजकारण होऊ शकत नाही, कंपन्या आप कशा कळवतात असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं या पॅन्डेमिकमध्ये केंद्राचा हस्तक्षेप हा महत्त्वपूर्ण असतो। केंद्राला राज्याला वाऱ्यावर सोडण्याचा व्यवस्था नसते, हे आम्ही त्यांना सांगायची गरज नाही। त्याच्यामुळे केंद्राने तातडीनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा हीच भूमिका आहे। पण लोकांचा जीव या ठिकाणी वाचला पाहिजे, विदाऊट इंजेक्शननं लोकांचा जीव जाता कामा नये याची खबरदारी घेण्याची गरज आहे। बरोबर आहे की आता ज्या कंपन्याला जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपन्या या पद्धतीने करत असतील तर निश्चितपणे राज्य सरकार त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार, त्याच्यामध्ये कुठलेही दुमत नाही। पण हे सगळं ॲक्शन आणि हे सगळं रिॲक्शन करत असताना हा पुरवठा झाला नाही आणि त्याच्यामध्ये असंख्य लोकांचा जो जीव जाणार तो जीव काही आपल्याला वापस आणता येणार नाही। आणि म्हणून आमचं केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा या प्रकरणामध्ये अशी आमची विनंती आहे। आपण पाहिलं असेल की आजच पोलीस विभागाकडून फार्मा कंपनीवर कारवाई करायच्या बाबतचे पोलिसांकडून त्या पद्धतीची प्रेस नोट आलेली आहे। जवळपास 60,000 रेमडेसिवीर इंजेक्शन त्या ठिकाणी मिळालेले आहेत अशी माहिती आमच्याजवळ आहे। अभिषेक जी मराठी खत्म हो जाएंगी ही राष्ट्रीय आपत्ती आहेच, याला सरकारने त्या पद्धतीनं केंद्र सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशी आमची विनंती आहे। केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली तर ही राष्ट्रीय आपत्ती आहेच, पण तुम्हाला केंद्र सरकार किती गांभीर्याने घेत आहे की नाही घेत आहे ह्याचा आम्ही उल्लेख केला की मार्च महिन्यामध्ये, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धनजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आता भारत देश करोनामुक्त होत आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोरोनाच्या बद्दल केंद्र सरकारला माहिती असताना सुद्धा आता कोरोनामुक्त भारत होतो आहे अशा पद्धतीचं आरोग्य मंत्रालय केंद्राकडून माहिती येणं ही सर्वात मोठी गंभीर बाब आहे। आणि आज ज्या पद्धतीने लोक मरतात आहेत, आपले लोक आपल्यापासून सोडून चाललेले आहेत, कुटुंब उघड्यावर पडतात आहेत, याचं उत्तर कोण देणार हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून काँग्रेसची भूमिका सातत्यानं तीच आहे। आपण पाहिलं असेल की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं पत्र आणि राहुल गांधींनी मांडलेली भूमिका ही देशाच्या हिताची, देशाच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी सामोरून आणून केलेला होता। पण चेष्टा करणं हा भाजपचा आता मूळ त्यांचा आता झालेला आहे आणि चेष्टेमध्येच राजकारण करायचं ही भूमिका जी भाजपने आत्मसात केलेली आहे त्याचा आम्ही विरोध करतो। एक एक
पत्र दिले हो, त्यांनी पत्र जाहीर केलं ना केंद्राचं, FDA केंद्राचं पत्र जाहीर केलेलं आहे आणि ते पत्र सगळ्यांना दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला हा प्रश्न पुढे येणार, म्हणून आम्ही तुम्हाला आरोग्य मंत्रालय केंद्राच्या हर्षवर्धनचं मार्च पहिल्या आठवड्यामध्ये जे काही घोषणा त्यांनी केलेली होती की आता भारत कोरोनामुक्त व्हायला निघालेला आहे, असं जेव्हा आरोग्य मंत्रालय केंद्रातलं जाहीर करते, हर्षवर्धनजी जाहीर करतात, म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याला देशाची किती काळजी होती याच्यावरून ओळखलं जातं. आज जे काही त्यांनी राज्यावर जबाबदारी टाकलेली आहे, केंद्र सरकारचं फेल्युअर हे स्पष्ट होतं. हे केंद्राचं फेल्युअर आहे, आता राज्यावर ढकलून दिलेलं आहे. आपल्याला लक्षात असेल की पुनावाल्यांनी स्वतः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला विनंती केली की कच्चा माल आम्हाला पुरवा, आमचा जो कच्चा माल नाही आहे. आता खरं तर एका उद्योगपतींनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला विनंती करावी, हे केंद्राचं किती मोठं फेल्युअर आहे हेही त्याच्यातून निदर्शनास येतं. म्हणून काँग्रेस या सगळ्या प्रश्नाकडे जाणार नाही. काँग्रेसची भूमिका ही आहे की लसीकरण असेल, रेमडेसिवीर असेल किंवा ऑक्सिजन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्राने तातडीने हस्तक्षेप करून देशातल्या प्रत्येक राज्याला, आम्ही हे म्हणत नाही की आम्हालाच द्या सगळं, देशातल्या प्रत्येक राज्याला देऊन देशातल्या जनतेच्या जीविताला धोका निर्माण जो झालेला आहे त्याच्यातून बाहेर काढणं ही काँग्रेसची मागणी आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानसेवक देशाचे प्रधानमंत्री झालेत आणि लाल लाईट गाडीचा काढण्याचा याचा अर्थ असा होता की ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला संपवण्याचा निर्णय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला होता. त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं. पण अमित शहाचा मुलगा, काय नाव त्याचं, जय शहा, मग आता देवेंद्र फडणवीसचा पुतण्या, हे सगळं जे आहे, मग आता हे नरेंद्र मोदीचे म्हणजे प्रधानसेवकाचे हे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना कळू नये असं तर मला वाटत नाही. म्हणून स्वतः प्रधानसेवक प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदीजींनी याची दखल घ्यावी एवढी आमची विनंती. एक बघा, याचं रॅशनिंग आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रेमडेसिवीरचं उत्पादन कमी आणि लागणं जास्त आहे. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवर आणि लसीकरणवर जेव्हा रॅशनिंग ठरवलेलं आहे, तर अशा याच्यामध्ये कुठल्याही प्रायव्हेट माणसाला ते वापरता येत नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला वापरता येत नाही. हीच गोष्ट त्याच्यातली सत्य आहे. आता तो गुजरातमधून येतो की दीव दमणमधून येतो की कुठल्या राज्यातून येतो हा भाग नंतरचा आहे. पण खऱ्या अर्थानं याचा काळा बाजार होऊ नये याच्यासाठी या सगळ्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. पण काही पार्टीनं, आपण पाहिलं असेल की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं होतं की भाजप आपल्या केंद्रातून वाटणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला गुजरातमधून कोटा मिळणार आहे. म्हणजे हे प्रवीण दरेकरनी 8-10 दिवसाच्या पहिले स्वतः स्टेटमेंट केलेलं होतं. असं वाटता येतं का? त्यांनी त्याचा खुलासा करावा. खरं तर याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगतो आहे की याच्यातलं कुठलंही राजकारण होता कामा नये आणि या राजकारणाच्यामुळे जे लोकांचा जीव जातो त्याची जबाबदारी कोणाची?
हा प्रश्न आमचा सातत्यानं राहणार आहे. असं आहे की कोणाला तरी फेकू म्हटलं जाते, कोणाला तडीपार म्हटलं जाते, कोणाला टरबुजा म्हटलं जाते, कोणाला चंपा म्हटलं जाते. पण आम्ही या पद्धतीचं कोणाचंही नावाचं अपभ्रंश करण्याची भूमिका काँग्रेसची नाही आणि ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही आणि आम्ही अशा नावाचा उल्लेख करून कधी पण राजकारण करणार नाही. त्यांनी काय बोलावं, त्यांची संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं दर्शन ते करतात आहेत. जे काही प्रश्न जनतेच्यासाठी, जनतेच्या हितासाठी मांडायचे असतील तर आमचे नेते राहुल गांधी आणि नाना पटोले हे मांडणार. त्यांनी आम्हाला काही म्हटलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही. आम्हाला लोकांचं हित हेच आमचं ध्येय आहे. त्याच्यासाठीच आम्ही काम करू, देशासाठी काम करू. की जम्मू काश्मीरमध्ये जी आघाडी भाजपने PDP बरोबर केली होती ती कोणती आघाडी होती, पवित्र होती की अपवित्र होती, त्याचा उल्लेख अमित शहाजींनी करावा. अभिषेक आपने कहा कि खास करके रेमडेसिविर इंजेक्शन को लेकर दो कंपनियों ने एक्सप्रेस किया 8 लाख वैक्सीन महाराष्ट्र रेमडेसिविर किया और बाद में दबाव की वजह से ये सारी चीजें वापस लेने लगता है. आपने देखा होगा कि महाराष्ट्र सरकार ने जो कोरोना की स्थिति समझकर जो रेमडेसिविर इंजेक्शन की जो डिमांड राज्य में थी उसके आधार पर एक टेंडर निकाला. उसमें 2 कंपनी ने उसको एक्सेप्ट किया और 8 लाख रेमडेसिविर महाराष्ट्र को देने का उन्हें मान्य किया. हर रोज 50,000 इंजेक्शन देने की बात उन लोगों ने की थी, लेकिन दिन ब दिन उनने अपना कोटा कम करते गए. आज तो एकदम नहीं के बराबर इंजेक्शन देने की बात वो कर रहे हैं. इसका मतलब है कि कहीं ना कहीं उनके ऊपर दबाव आ रहा है. जो राजकारण 2 दिन पहले भी हुआ महाराष्ट्र में और आज दिल्ली से हो रहा है क्या, ये प्रश्न हमारे सामने है. ये लेकिन कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है कि ऐसे पेंडेमिक में केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर जिन कोरोना पेशेंट को रेमडेसिविर इंजेक्शन की ज़रूरत है उनको पूरी तरह मिलना चाहिए, उनकी जान बचाना चाहिए. ये काम केंद्र सरकार के माध्यम से और राज्य की सरकार के समन्वय से होना चाहिए. इस तरह से केंद्र के विरोध की सरकार महाराष्ट्र में है और उसका विरोध करने की अगर भूमिका की जाती होंगी तो उसका हम लोग विरोध करते हैं. कांग्रेस की भूमिका है कि राज्य सरकार हो या केंद्र सरकार हो, ऑक्सीजन और रेमडेसिविर इसका जो राजकारण जो शुरू है वो तुरंत बंद किया जाए और जनता जो ये कोरोना के बीमारी से रोज मर रही है उसको बचाने के लिए, राहत दिलाने के लिए ये ऑक्सीजन और रेमडेसिविर इंजेक्शन की उपलब्धता कराए. ये मांग कांग्रेस की है. आपको याद होगा कि गुजरात सरकार ने खुद इस कंपनी के ऊपर ब्लैक मार्केटिंग के नाम से इनके ऊपर कार्रवाई की है. वही कंपनी महाराष्ट्र में भी ब्लैक मार्केटिंग करने की व्यवस्था बना रही थी. पुलिस ने उस रात जो रेड किया, जो हमारे को मालूम आता है कि कम से कम 60,000 रेमडेसिविर के इंजेक्शन उसमें वहाँ मिले हैं और इस तरह से कालाबाजारी करने वालों को कार्रवाई करने का अधिकार पुलिस का होता है और वो राज्य सरकार के पुलिस ने किया है. तो उसमें विरोध करने की कोई ज़रूरत नहीं है. ऐसी हमारी भूमिका है. देखो, गलत था तो FIR क्यों नहीं हुई, गिरफ्तारी क्यों नहीं और आगे की जांच क्या की जा रही है?
इस बारे में भी क्लैरिटी नहीं है अभी तक। पुलिस ने खुद इसके ऊपर कल ही एक प्रेस नोट जाहिर किया है और पुलिस कार्रवाई कर रही है, ऐसा पुलिस का कहना है। सर कल एक नागपुर से जो खबर आई है कि देवेंद्र फडणवीस के जो भतीजे हैं या बंदे हैं वो कम उम्र के होने के बावजूद उन्होंने वैक्सीन दी है और ये लोगों के खिलाफ जाता है, कांग्रेस की क्या भूमिका है इस खबर के ऊपर? देखो, इसमें खुद नरेंद्र मोदी जी ने, प्रधान सेवक ने इस पे ख्याल देने की जरूरत है। अमित शाह के बेटे को भी इस तरह का रेड कॉर्पोरेटर दिया गया था। अब देवेंद्र फडणवीस के लड़के को, भतीजे को भी इस तरह की व्यवस्था दी जा रही है। आपको पता होगा कि जब नरेंद्र मोदी की सरकार आई तो उन्हें जो लाल लाइट रहता गाड़ी के ऊपर का वो निकालने की व्यवस्था बनाई। मंत्री भी आम रहे, लोगों के साथ रहे, ऐसी उनकी भूमिका थी। और जो अधिकार आपको मिलते हैं उसका गलत यूज ना हो, ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उस समय कहा था। क्या देवेंद्र फडणवीस और अमित शाह ये उनकी सुन नहीं रहे? क्या नरेंद्र मोदी जी इस बात पे ख्याल करेंगे क्या? ये सवाल कांग्रेस का है। बरोबर आहे की आम्ही वारंवार सांगतो की देशाच्या जनतेचा जीव वाचला गेला पाहिजे, त्यांची सुरक्षा केली पाहिजे, त्यांना राहत दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे। आणि म्हणून राहुल गांधीजींनी त्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की हे महामारी आहे, हे ऑलरेडी नरेंद्र मोदीजींनी याला जाहीर केलेलं आहे। अशा या पेंडेमिकमध्ये काँग्रेसच्याही सरकारने, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना अनेक या पद्धतीच्या महामाऱ्या आल्या, त्याच्यामध्ये मोफत लस देण्याचं काम काँग्रेस सरकारने केंद्राचं केलेलं होतं। का आता केलं जात नाही हाच प्रश्न त्यामध्ये आहे। राज्यावर ढकलून त्यांची परीक्षा पाहण्याची जी भूमिका केंद्र सरकारने हाती घेतलेली आहे त्याचा निश्चितपणे एक त्याच्यामध्ये सूचना आदरणीय राहुल गांधीजींनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना केलेली आहे। पटोले साहब, संडे को जो सामना का संपादकीय था रोक उसमें बेलगांव के साथ जो सीमा प्रश्न है उसके ऊपर लिखा गया था और ये कहा गया था कि जिस तरीके से स्थितियां बिगड़ रही हैं वर्तमान समय में कर्नाटक और महाराष्ट्र के बीच में, आने वाले समय में बेलगांव के लोगों को या कर्नाटक के लोगों को जो नॉन मराठी है उनको तकलीफ हो सकती है महाराष्ट्र में बिजनेस कर पाने में। वो आज का सब्जेक्ट नहीं है, लेकिन मैं आपका इस प्रश्न को आपको बताऊंगा कि महाराष्ट्र विधानसभा में कई बार ठहराव हो चुके हैं और सब एक मत से हुए हैं कि संयुक्त महाराष्ट्र के इसमें वो बेलगांव आता है, वहाँ पर महाराष्ट्र के कोई भी पार्टी का नेता संयुक्त महाराष्ट्र के ही उम्मीदवार के प्रचार को जाएगा, वो कोई पार्टी के प्रचार में नहीं जाएगा। इस तरह का ठराव महाराष्ट्र के विधानसभा में कई बार हो चुका है, उसमें देवेंद्र फडणवीस भी थे। आपने देखा होगा कि देवेंद्र फडणवीस खुद बीजेपी के उम्मीदवार के प्रचार में बेलगांव में गए थे। यानी महाराष्ट्र विधानसभा का जो निर्णय होता है वो भी देवेंद्र फडणवीस को मान्य नहीं है, यह उसका अर्थ निकलता है। राज्य सरकार निर्णय करेल। आमचं तर मागणी अशी आहे की वेळ आलं तर कर्ज घ्या, पण राज्यातल्या सरसकट सगळ्या जनतेला हे लसीकरण केलं गेलं पाहिजे, ही मागणी काँग्रेसची आहे। त्याच्यामध्ये राजकारण होतं आणि त्याच्यात आता पोलीस कारवाई करेल, त्या सरकार निर्णय घेईल।